बातमी अकोल्यातून। अकोल्यामध्ये भांग विक्रीचा एक अजबच प्रकार समोर आलाय। चक्क चॉकलेटच्या रॅपरमधून भांग विक्री होत असल्याचं समोर आलंय। समाजसेवक विनय सरनाईक यांच्या निदर्शनास हा सगळा प्रकार आल्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय। सरनाईक हे न्यायालयीन कामाच्या निमित्तानं अकोला न्यायालयामध्ये जात असताना लहान शाळकरी मुलांच्या हातामध्ये हे चॉकलेट दिसलं। हे वेगळं चॉकलेट थोडं आगळं वेगळं असल्यानं या चॉकलेटची त्यांनी तपासणी केली आणि त्यामध्ये चक्क त्यांना भांग आढळली। हा सगळा प्रकार अतिशय धक्कादायक असून याकडे संबंधित विभागानं तसंच पोलीस प्रशासनानं लक्ष द्यावं आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। ती चॉकलेट मी जेव्हा चॉकलेट सारखं ते पाऊच घेतलं तेव्हा तिच्यामध्ये मला भांग हा प्रकार आढळला। आज जर शाळकरी मुलं जर भांग हा प्रकार कुठेही विकत भेटतो आणि तो खात आहेत तर त्यांच्या येणाऱ्या भावी जीवनावर जो परिणाम होतो आहे हा फार बेकार आहे आणि आई वडिलांचं कर्तव्य आहे की मुलगा शाळेत जाताना तो काय खातो काय नाही खात याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।